आम्ही भारताचे लोक, एक सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणून हा आवाज आज महाराष्ट्राच्या लाखो शाळांमध्ये रोज सकाळी घुमतो। 26 जानेवारी 2020 पासून राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन अनिवार्य करण्यात आलेले आहे। मात्र मूळ प्रश्न हा उरतो, रोज म्हटली जाणारी वाक्य एखाद्या विद्यार्थ्यांना समजतात का, की ती देखील प्रार्थना, उपस्थिती आदी इत्यादी सारखं डेली रुटीन बनून गेलंय। कारण खरं सांगायचं तर सार्वभौम म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, गणराज्य म्हणजे काय हे शब्द आपण उच्चारतो, यातला अर्थ आपल्याला उमगलाय का, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या शब्दांचा आपल्या वागण्यात किती बदल दिसतोय। हा केवळ विद्यार्थ्यांपुरता हा प्रश्न मर्यादित नाही, तर एकंदरीत शैक्षणिक प्रणालीकरता अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण जर संविधानाचे हे प्रास्ताविक समजलं तर विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क समजतील, त्यांची कर्तव्य समजतील, देशाप्रती जबाबदारी समजेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक माणसाकडे माणसाने माणूस म्हणून पाहण्याची बंधुता, समता ही दृष्टी लहानपणातच रुजेल। आमचं मत स्पष्ट आहे, हा उपक्रम चांगलाच आहे, पण त्या उलट आणखी मजबूत करूया। प्रास्ताविकेतील प्रत्येक शब्द हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी जोडून दिला पाहिजे। त्यांना प्रत्येक दिवशी एक शब्द समजून सांगा, त्या शब्दाची प्रश्नमंजुषा घ्या, गेम घ्या, क्विज घ्या। कारण उद्याचा महाराष्ट्र फक्त डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी घडून होणार नाही। उद्याचा महाराष्ट्र तेव्हाच मोठा होईल जेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं स्वातंत्र्याची, त्याच्या हक्काची, सामाजिक जबाबदारीची जाणीव याच वयात होईल। आणि संविधानाची प्रास्ताविका ही फक्त वाचनासाठी नाही, तर आपला आचार, विचार, व्यवहार आणि उच्चारात एक मूलभूत बदल घडून आणण्याकरिता जीवनाची चांगली सवय बनेल। जय हिंद, जय संविधान।